महाराष्ट्र विधान परिषदेचे नूतन सभापती झालेले व छत्रपती घराण्याचे नातेसंबंध असलेले रामराजे नाईक निंबाळकर यांनी छत्रपतींच्यावर निवडणुकीच्या वेळेस तिकिटाला विरोध केला। जे विरोध केलेला असताना सुद्धा ज्यावेळेस जनता उदयनराजेवर निष्फळ प्रेम करते, छत्रपतीच्या गादीवर प्रेम करते, ज्यावेळेस तिकिटाला विरोध होतोय, जनता प्रक्षुब्ध झाली होती। महाराजांनी आवाहन केलं की रामराजे हे आपले नातलग आहेत, आपल्या घराण्याचे नातेसंबंध आहेत, जनतेने कोणत्याही प्रकारचं चुकीचं वक्तव्य रामराजे करू नये। हे छत्रपती उदयनराजेंचा मोठापणा आहे की त्यांनी त्यावेळेस जनतेला आवाहन केलं की चुकीचं कुठलेही पाऊल उचलू नका। हे करत असताना सत्ता हातामध्ये 15 वर्ष आहे, मंत्रीपद 15 वर्षे आपल्याकडे आहे। असं असताना जिल्ह्यातील प्रत्येक ठिकाण हे आपल्याला प्रत्येक ठिकाणापर्यंत पाणी पोचलं पाहिजे, जिल्ह्याचा प्रत्येक भाग सुपीक झाला पाहिजे, आपला शेतकरी सदन झाला पाहिजे। यासाठी छत्रपती उदयनराजे भोसले यांनी रामराजेंनी केलेल्या कार्यावर फक्त आवाज उचलला की तुम्ही काय करायला पाहिजे होतं आणि काय केलं नाही। ह्या गोष्टीचा राग मनात धरून छत्रपतींच्यावर रामराजे निंबाळकर आणि रघुनाथराजे निंबाळकर यांनी जी खालच्या पातळीवर जाऊन टीका केलेली आहे, खरो अर्थ ही टीका निषेधार्थ आहे। या टीकेचा आम्ही महाराजा प्रतिष्ठानच्या माध्यमातून निषेध करत आहोत। रामराजे साहेब आणि रघुनाथराजे साहेब, तुम्हाला एक आवाहन करतो की तुम्ही ज्या घराण्याच्या नातेसंबंधाबद्दल आजपर्यंत महाराजांनी तुमची पाठराखण केली, जनतेच्या कोणत्याही प्रकारचं चुकीचं पाऊल उचलून दिलं नाही, तुम्ही स्वतः जरी नातेसंबंध संपवण्याचं जर जाहीर करत असला तर जनता तुमच्या इथनं पुढं कुठल्याही टीकेला अजिबात कुठल्याही प्रकारचं विचार केला जाणार नाही। त्या टीकेला तसं उत्तर दिलं जाईल। एक महाराजांचं मोठेपण आहे, एक नातेसंबंध आहेत म्हणून महाराज तुमच्या आजपर्यंत पाठीराखण करत आहेत।